नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. मित्रहो, या बोधकथेत कृतीतलं महत्त्व आणि सामर्थ्य सांगितलं आहे. पोकळ कृतिशून्य उपदेशानं आणि शब्दानं काहीही निष्पन्न होत नाही. कृतीचं सामर्थ्य व्यक्त करणारी ही एक बोधकथा. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केलं होतं. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली स्वेटर घालून मफलर बांधून आले होते. मात्र स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर धाबळी पांघरलेली. एका मोठ्या प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली. आधी एक भजन सुरू होतं. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडा बंब. थंडीनं कुडकुडत हातात कटोरा घेऊन तो उभा होता. दीनवाण्या मुद्रेनं त्यांना आत बघितलं. दिवाणखान्यात भजन सुरूच होतं. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची धाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्यानं काही नाणी त्याच्या कटोऱ्यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सगळं दृश्य सगळेच जण बघत होते. भजन संपलं. सूत्रसंचालक म्हणाला, आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. पण स्वामीजी काही बोलेनात. श्रोत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना? मी उपदेश दिलाय. स्वामीजी खणखणीत आवाजात ठामपणे म्हणाले. स्वामीजी, आपण काहीच तर बोलला नाही. सूत्रसंचालक विनवणीच्या स्वरात म्हणाला, असं म्हणजे तुम्हाला फक्त कृतिशून्य शाब्दिक उपदेश हवा आहे, कृती नको. त्या थंडीत कुडकुडणाऱ्या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानात नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश. म्हणून मित्रांनो, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे संतवचन योग्यच आहे. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.